कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बस बस रिऊ, आज मी खूप म्हणजे खूप खुश आहे। रिऊ, तुला माहिती आज मी असं सॉलिड काम केलंय ना, एजे पण माझ्यावर खूप खुश आहे। रिऊ, मला वाटलंच नव्हतं ग की मी स्वतःला असं प्रूव्ह करू शकेन। मला खूप आनंद झालाय। माझ्या पण बिझनेसचं असं सगळं नीट झालं तर किती छान होईल ना। अगं होईल ना, का नाही होणार, नक्की होईल। फक्त रिऊ, बिझनेस म्हणजे काही खायची गोष्ट नसते हा, आजच लक्षात आलंय माझ्या। हो का? छान। अगं ते एजंटनी एवढंच काम काय दिलं, ते पूर्ण काय केलंस? हा, आपल्या हवेतच उडायला लागलीस तू। अगं आई, आत्ताच आली आहे ती। हो माहितीये मला। तू आहे ना, लग्न झाल्यावर एवढी बदलशील असं वाटलं नव्हतं मला। काय सांगते आपली बहीण? हा, आपली लहान बहीण आपल्या बिझनेस बद्दल काहीतरी सांगतेय, मदत मागतेय। ते करायचं नाही, ते करायचं सोडून स्वतःचं कौतुक करण्यापासून फुरसत मिळेल तर तुला। स्वतःचं कौतुक करण्यापेक्षा ना जरा तिथे लक्ष दिलं असतं तर बघ ग, बघ ग माझ्या पोरीचा, हा बघ चेहरा बघ किती पडला, हिरमुसली बिचारी। नाही, हे स्वतःचं कौतुक करतेस ना, त्याच्यापेक्षा एक काम कर, त्या जहागीरदारांच्या घरात स्वतःचं स्थान बनव, जागा मिळव, काहीतरी तुझ्या शब्दाला मान मिळू दे। अगं लीला, अगं तुझ्या शब्दाला मान मिळाला तर त्या यशचं आपल्या रेऊशी लग्न होईल ना, आणि रेऊचं लग्न यशची झालं तरच त्यात तिचं भलं आहे का बाई, हे विसरलीस की काय तू? मावशी आई, अगं काय? हा, ते काय बाहेर आहे है ना, इथे यायचं, भेटायचं, निघून जायचं, पण नाही, आपण येतो तर येतो, रिकाम्या हाताने हात हलवत येतो। अगं येताना काहीतरी घेऊन यावं भरभरून, पण नाही, सगळं इकडचं चाललंय आणि ती या मांडून बसायचा। तसं नाही करू ग, निघून जायचं आपण। मावशी, मी जाणारच कधी? कधी जाणार आहेस? तोंड वर करून सांगतेस एजे खुश झालेत, होऊ देत, काय उपयोग त्याचा आपल्याला? नाही मला सांग ना, लग्न झाल्यापासून, तुझं एवढ्या मोठ्या घरात लग्न झाल्यापासून आपल्याला काय उपयोग झालाय त्याचा? हा, माझ्या अंगावर 4 दागिने आले, नवीन साड्या आल्या, बेकरीचं काही झालं, हिचा बिझनेस वाढल्याचं काही झालं? काही नाही झालेलं नाहीये। अगं आई, कुठला विषय कुठे नेतेस तू? जरा थांब करू, तू लहान आहेस, तुला नाही कळत। लग्न झालं ना की मुलीची जागा तिच्या सासरीच असते। काय करू मी हिचं? हा, काय करू मी तुझं? तू इथे आली आहेस तर काय पाठ मांडू, रांगोळ्या काढू, अगरबत्त्या लावू, 4 ठाव जेवण करू का तुझ्यासाठी? सतत खायला हवं एवढंच आहे का इथे? कळत नाहीये का तुला या घरची परिस्थिती? तू निघ ग बाई, तुझा काही उपयोग नाहीये, तू निघ। मावशी, तू निघ मावशी, निघ अगं। अरे जावई बापू, तुम्ही अचानक या ना, या बसा बसा, मी तुमच्या आवडीचं जेवण करते, आलेच बसा। नाही नाही नको, त्याची काही गरज नाहीये। लीला योग्य, जेवण वगैरे पुढच्या वेळेला। आता लीलाला न्यायला आलोय। लेट्स गो लीला। पण हे जे चल। हो हो लीला, नाही निघ आता। कसं आहे आता बघ ना, रेऊ झालीये बरी, आणि तुलाही तुझा संसार आहे, सगळे वाट बघत असतील तिथे, है ना? निघ हा। चल ताई, तुझ्या बिझनेसचं आपण नेक्स्ट टाइम बोलूया, जा। हो ग हो, तू काही काळजी करू नको रेऊची, हा नंतर बोला, गप्पा मारा। हो, नीट जा हा। चला, ये ग, ये वरचे वर, हा।
तुला पण लवकरच जायचंय तिच्या घरी. तू बस. हं? मी आणते सूप आणते तुझ्या आवडीचं. याची तुम्ही मला खरंच घ्यायला आला? तुम्हाला खरं खरं सांगू का, मला खात्री होती तुम्ही मला परत घेऊन जा. तुम्ही कधीच माझ्यावर अन्याय होऊ देणार नाही. एजे काय झालं, तुम्ही काहीच का बोलत नाही आहात? पण एजे मला एक गोष्ट कळली नाही. सर, तुम्ही मला घरी न्यायला येणार होतात, तर मग मगाशी मला माझ्या घरी का पाठवलं? आजी. हॅलो आजी. हो, आम्ही निघालो, पोचूच. हो हो, लवकर ये. आम्ही सगळे तुझी वाट बघतोय. मला तर तुला मी कधी बघते असं झालंय ग. आजी, मी पण तुम्हाला कधी भेटते असं झालंय मला. आता सगळं छान होणार आहे. खरंच छान होईल. खूप चांगलं केलंस तू लीला. ऑफिसमध्ये किती छान काम केलंस तू. प्रमोद आणि विराजच्या पाठीशी उभी राहिलीस तू. त्यामुळे त्यांनी तुझ्यासाठी पुन्हा वोटिंग घ्यायचं ठरवलंय. आजी, इथे रेंजचा जरा प्रॉब्लेम आहे, मी ठेवू? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मी फोन ठेवते. घरी आल्यावर बोलूया आपण. हा हो. याची गाडी बाजूला थांबवा. याची आत्ता गाडी बाजूला थांबवा. याची मला घरी यायचं नाही. का तुम्ही मला परत ह्या सगळ्यातनं जायला लावताय? लीला, हे बघ, ऐक माझं. नाही, मला ना काही ऐकायचं नाही. तिचे त्या दिवशी जे काही झालं ना, ते खरं तर खूप पोर्टिकली घ्यायचं ठरवलं होतं. पण ज्या घराला मी आपलं मानलंय, त्या घरातल्या कोणालाच मी नकोय. ती भावना खूप वाईट आहे. किती ठरवलं तरी नाही विसरता येते मला. आणि आज असं वेगळं काय होणार आहे? आजी मला वोट करतील. कदाचित प्रमोद सर आणि विराज सर आज जे काही झालं त्याच्यामुळे करतील मला वोट. पण लक्ष्मी, सरस्वती आणि किशोर सर तर दुर्गालाच वोट करणार ना. आणि मग सगळा प्रश्न तुमच्या मतावर येऊन थांबणार. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.